हे बघा डाकबैरीच्या जंगलात कारवी पाहिजे तेवढी. डर गयो. खाली आहे त्यामुळे आपल्याला काय आपलं व्हिडिओ काढता नाही खाली आहे. बघा सरळ किती खाली बघा एवढा खालनं आलो आपण. इथनं खूप अवघड आहे. पूर्ण डायरेक्ट खाली आहे. खतरनाक आहे एकदम. परत आपल्याला बघायची किती खाली एकदम सरळ खाली आहे. वरती डाक किल्ला कसा आहे हे आपण जाऊन जरा पाहू असं विकास भाऊ म्हणतात आपला. त्यामुळे आपण चला म्हटलं डाक किल्ल्यावरनं पाहूयात. तर बघा पूर्ण जंगल आहे आणि खूप मोठा पसारा आहे हा किल्ल्याचा. हे बघा डाकबैरी किल्ल्यावाला आपण हा झेंडा आहे ना, आपल्याला हा झेंडा कोंडेश्वर महादेवाचं म्हणजे मंदिर आहे ना तिथनं दिसला होता हा झेंडा आपल्याला. हो इथं काय आहे का नाही खाली. हे बघता पण येत नाही एवढ्या खाली आहे. आणि हा दिसतो ना सुळका, ह्या होळीमधनं आपण खाली उतरलो होतो इथल्या. डाकबैरी किल्ल्यावर आहे आपण. आणि हे बघा इथं ते कोंडेश्वर महादेवाचं मंदिर आहे दिसतं इथनं. हा पूर्ण डोंगर तोडून वरती आलो. त्यानंतर ह्या डोंगरावरून आलो आपण इकडनं आणि ह्या जंगलामधनं आपण आलो आणि इथनं खाली त्या होळीतनं उतरलो खाली आणि खाली डाकभैरवनाथाचं दर्शन घेतलं आणि नंतर परत वरती आलो तोडून. आणि इथून खालनं असं चालत पूर्ण हा डोंगर हे केला आपण. पूर्ण डोंगर वरती तोडून आलो आणि आता डाक किल्ल्यावरती आपण. हे बघा आपण कुठं जाऊन आलो बघा. इथं खाली लेणी ती भैरवनाथाचं जागृत देवस्थान डाकबैरी. आणि हे बघा वरती तो झेंडा दिसतोय का किल्ल्यावरती, त्या झेंड्यापाशी गेलो होतो आपण. हा बघा या झेंड्यापाशी जाऊन आपण व्हिडिओ काढला होता. तर किती उंच आहे बघा, ते किती लांब आहे. जय शिवराय मित्रांनो, मी आशिष मराठे भटकन TV दत्ता आशिष या व्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आत्ता आपण चाललो आहे आपण डाकबैरीला. बघा तो मागं तो डोंगर दिसतोय ना माझ्या, तो डाकबैरीचा आहे. आणि आत्ता जिथं आलो आहे ते कोंडेश्वर महादेवाचं मंदिर आहे इकडे. तर ते जाऊन पाहू आपण, त्याचं दर्शन घेऊ महादेवाचं.
हे मंदिराच्या शेजारी काही शिल्प आहेत बघा, विरगळ आहेत. हे एक चक्र आहे पुरातन मंदिराचं. बरोबर मंदिराच्या बॅक साईडने जायचं आपल्याला. हे बघा समोर मंदिर. त्यावर वर ना काळा काळा नाही सोड खाली तसंच. हे बघा डागबैरी त्या जंगलात कारवी पाहिजे तेवढी. आणि हे कारवाट चाललंय आपल्या पुढं. डागबैरी आणि आपण ह्या कड्यावरती आहे बघा. बघा कसं खाली खोल आहे. हे बघा आपण त्या पॉइंट पर्यंत आलोय. इथं बोर्ड सुद्धा लावलाय बघा. डाक गुहेकडे जिकडं आपल्याला जायचंय तो रोड ह्या साईडला इकडनं डाक गुहा. आणि दुसरा रोड जो भीमाशंकरकडे जातो तो इकडनं आहे. हे बघा असा. तर इथनं भीमाशंकरचा सुद्धा ट्रेक करतात लोक. त्याची पाटी सुद्धा लावलेली आहे इथं. हे बघा इथं नकाशा लावलाय बोर्ड. आपल्याला तिथं जायचंय. आपल्या नंतर इथनं गाडवलं बघा त्या सांडशी गावातनं रोड आहे. दुसरं पहिले पाण्यात टाक आहे तिथं 2 नंबरचं आहे. 3 4 7 हे आपल्या विकासला गावाला भेटलेत बघा त्यांच्या डागबैरीला. तर आता तुमच्या गप्पा चालू दे, आम्ही जातो किल्ल्यावरती. सांग आपल्या विकास भाऊ येतात तिथून आलो आपण. आणि समोर बोर्ड लावलाय डागबैरी किल्ल्याचा. या साईडला किल्ल्यावरती जातो आपण. वरती किल्ला आहे. पॅच खूप अवघड आहे हा. आणि आपण भैरवनाथच्या लेणीला जाणारे ह्या रोडनी. तर हा खरा अवघड पॅच आहे आपल्यासाठी. जो बरंच अवघड आहे. अरे रे अहो काका गेलाय तिथं अंदाज काय. 70 वर्षाचा म्हातारा गेलाय.
दोरी घ्यायची ना या साईडला. थांबा हो. घ्या या साईडला दोन, आता होईतून उतरा या खालच्या. सगळ्यात सोपं पुढं दाताच्या तिथे गेल्यानंतर. इथनं नाही, इथनं नाही, दाताच्या तिथे गेल्यानंतर. डर गए हो. पूर्ण पॅच उतरून खाली येते बघा. आणि साईडनी 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 हे असं चालत जायचं आपल्याला. हे पण सरळ खाली आहे, पूर्ण पूर्ण सरळ खाली बघा किती, एकदम खाली, पार खाली आहे. नजर पण जात नाही इतक्या खाली आहे. आणि इथं वरती लेणी आहे, तर ते जाऊन बघू. आता तो पॅच पण खूप अवघड आहे. उतरलो आपण. आणि आता हे असं आडवं आडवं जायचं आपल्याला. बघा इथं आपल्याला लेण्या लागल्यात काही. चला, हा एक पॅच अवघड आहे जरा खूप. तार आहे म्हणून आपण जाऊ शकतो सहज त्याला धरून धरून. तर बघा इथनं पण बघा ना, साईडनी साईडनी चालायचं आहे. आणि हे बघा फार खाली सरळ आहे, विचार करू शकत नाही एवढं खाली आहे. तर चला, बघा इथनं पायऱ्या आहेत बघा. खालनं इकडनं आहे, खालनं कोणीतरी गावातनं रोड आहे. आणि आता इथून वरती चालायचं आहे आपल्याला. सरळ आहे एकदम. आणि आहे काय अडचण नाही, जाऊ शकतो आपण, एवढं काय हे नाही आहे. तिकडनं तसं जायचं आहे आपल्याला तिकडं. बघा असं आलो आपण. आणि आता थांब ना, त्यांचा मोबाईल घेऊ दे ना मला. तो
आमचा. हे असं वाकडं 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 आपल्याला वर जायचं आहे. हा एक पॅच जरा खूपच अवघड आहे. खाली आहे, बरंच अवघड आहे. तर चाललेत आपले लोक. खाली आहे, डायरेक्ट सरळ खाली बघा. आणि इथनं चालायचं आपल्याला आता वरती. दत्ता चाललाय पुढं. हां, त्याच्या मग विकास भाऊ जाईल. सरळ खाली बघा. सरळ किती खाली बघा. तेवढं खाल्लं आलो आपण. इथनं खूप अवघड आहे. जय भैरवनाथ. इथे खोली आहे, टाका आणि हे मुख्य भैरवनाथाचं देवस्थान. पाण्याची टाकी आहे तिथं, झाकलीत पूर्ण. हा बघा. बॅग तिकडे घेऊ का? हा घ्या, जवळ ठेवा म्हणजे. आणि ह्या बाजूला पण केवढी मोठी कोरीव खोली आहे बघा. ही बापरे, खूप मोठी आहे. एवढा उंच आणि ही अशी कोरीव खोली.
पहिल्या जुन्या पायऱ्या होत्या. एवढा मोठा भाग आहे हा. एवढेच नाही आहे बा, म्हणजे लय पुढं होतं. बरंच मोठे आहे आणि आपण तो सुळका चढलेला बघ. सुळका सुद्धा आपल्या खाली गेलाय, त्याच्या लेवलला आलो आहे. खाली खूप खोल आहे, खूप खाली खोल आहे. हा अजून किती खाली बघा ते लोक. इतका अवघड आहे वरती चढायचं. सर्वात महाराष्ट्रामधला सर्वात अवघड ट्रेक आहे हा. म्हातारी हो, लय खाली आहे, लय प्रमाणाबाहेर खाली आहे. हा बघा तो सुळका आणि कसं खाली आहे बघा किती. पूर्ण डायरेक्ट खाली आहे, खतरनाक आहे एकदम. पोरं चढतात बघा ते किती खाली येते. एकदम सरळ खाली आहे. महाराष्ट्रामधला सर्वात अवघड ट्रेक. डायरेक्ट खालचं दाखवा. पुढं येऊन दाखव.
बघा ना हा पॅच, नंतर इथून असं परत हा इथं वरती गेलो ना तिथला पॅच, पार वरती लय अवघड आहे. सगळ्यात अवघड ट्रेक आहे हा महाराष्ट्राचा मित्रांनो. पायऱ्या बघा कशा झाली, हा हॅलो. या पायऱ्या आणि इथून खालून पण बघा पायऱ्या. हे चढलो आता आपण वर. आणि आता इकडनं जायचं आपल्याला. बघा मित्रांनो, डाक बैरीला आलो आहे आपण. आणि वरती डाक किल्ला कसा आहे हे आपण जाऊन जरा पाहू, असं विकास भाऊ म्हणतात आपला. त्यामुळे आपण चला म्हटलं डाक किल्ल्यावरनं पाहूयात. तर बघा पूर्ण जंगल आहे आणि खूप मोठा पसारा आहे हा किल्ल्याचा. खाली मॅपमध्ये फक्त पाण्याची टाकी दाखवतात किल्ल्यावरती, बाकी काही नाही आहे. आणि बराच मोठा पसारा आहे. डाक किल्ला फक्त आपण वरच्यावरती पाहतोय, कारण आपला पूर्ण पाहून होणार नाही. हा खूप भयंकर आणि खूप मोठा आहे. हे उन्हाळ्यामध्येच आपल्याला दिसू शकतात टाकी वगैरे काय असेल ते. तर दत्ता फिरतोय वरती जंगलात, तो येईपर्यंत आता आम्ही वाट बघतो आणि बघूयात काय ते वरती जायचं का काय करायचं ते ठरवतो आता आम्ही. हे बघा डाक बैरी किल्ल्यावाला आपण. हा झेंडा आहे ना, आपल्याला हा झेंडा कोंडेश्वर महादेवाचं म्हणजे मंदिर आहे ना तिथनं दिसला होता हा झेंडा आपल्याला. पाय एवढ्या लांब त्या झेंड्यापाशी आलो आहे आपण तिघही जण आम्ही. आणि बाकीचा थोडाफार व्हिडिओ जाताना बनवला आहे, तो नंतर टाकतो मी पठारावरचा. ह्या इथं तर चौथऱ्याचा बोर्ड लावला आहे, हा चौथरा आहे इथला. आणि बघा आपण किती उंचावरती आहे. बाबू इथं काय आहे का नाही कधी. हे बघता पण येत नाही एवढ्या खाली आहे. आणि हा दिसतो ना सुरका, ह्या होळीमधनं आपण खाली उतरलो होतो इथले. ते बघा आपल्या बसले किती लांब आहे आणि किती उंच आलो आहे आपण बघा. आणि खालचं भैरवनाथाचं मंदिर इथं खाली इथे दिसत पण नाही आपल्याला इतकं ते हे का दगड दिस. डाक बैरी किल्ल्यावर आहे आपण. आणि हे बघा इथं ते कोंडेश्वर महादेवाचं मंदिर आहे दिसतं इथनं. हा पूर्ण डोंगर तोडून वरती आलो, त्यानंतर ह्या डोंगरावरून आलो आपण इकडनं आणि ह्या जंगलामधनं आपण आलो आणि इथनं खाली त्या होळीतनं उतरलो खाली आणि खाली डाक भैरवनाथाचं दर्शन घेतलं आणि नंतर परत वरती आलो तोडून. आणि इथून खालून खालनं असा चालत 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 पूर्ण हा डोंगर पाय हे केला आपण.
पूर्ण डोंगरवरती तोडून आलो आणि आता डाक किल्ल्यावरती आपण. तर चला आता आपण परतीची वाट धरूयात मित्रांनो. तर धन्यवाद मित्रांनो आपला व्हिडिओ बघितल्याबद्दल. तुम्हाला आपला हा डाक किल्ल्याचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. जय शिवराय. हे बघा आपण कुठं जाऊन आलो बघा. इथं खाली लेणी ती भैरवनाथाचं जागृत देवस्थान, डाक बहिरी. आणि हे बघा वरती तो झेंडा दिसतोय का किल्ल्यावरती, त्या झेंड्यापाशी गेलो होतो आपण. हे बघा त्या झेंड्यापाशी जाऊन आपण व्हिडिओ काढला होता. तर किती उंच आहे बघा, ते किती लांब आहे. आणि आता आपण कोकण कड्यावरती